हे जादुई जेल तुमच्या केसांशी रिलेटेड सगळे प्रॉब्लेम्स मुळापासून संपवून टाकेल। केस गळती कमी करून दोन तोंडी केसांची समस्या सुद्धा कमी करेल, पांढरे केस काळे करेल आणि सोबतच केसांना घनदाट, लांब आणि मजबूत बनवेल। तुम्ही स्वतः बघू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की कसं या रेमेडीमुळे माझे केस लांब आणि मजबूत झालेत। फक्त एका आठवड्याच्या वापरामुळे तुम्हाला सुद्धा तुमच्या केसांमध्ये फरक दिसायला लागेल। हे खूप जास्त इफेक्टिव्ह जेल आहे आणि हे अगदी नॅचरल गोष्टींपासून बनवलेलं आहे, ज्याच्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही। तुम्ही हे स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला तुमचे आभार मानता येतील। तुमचे सुद्धा केस इतके काळे, लांब, घनदाट आणि मजबूत होतील। विश्वास बसत नसेल तर हा पूर्ण व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण मी माझ्या स्वतःच्या केसांवर हे तुम्हाला लावून दाखवणार आहे आणि त्यानंतर जो रिझल्ट मिळेल ना, ते बघून तुमचा विश्वास बसणार नाही की घरच्या साध्या गोष्टींमधूनही इतका भारी रिझल्ट मिळू शकतो। तर चला, आजच्या घरगुती उपायासाठी आपण घेणार आहोत मेथी दाणे। आता मेथी दाणे ना आपल्या केसांसाठी एखाद्या रामबाण औषधापेक्षा कमी नाही। कधी कधी ना आपले केस भरपूर कोरडे आणि झाडूसारखे झाल्यासारखे वाटतात। अशा वेळी मेथी दाण्यांमध्ये जे लेसिटिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे आपल्या केसांना घरच्या घरी नॅचरल कंडिशनिंग मिळते। त्यामुळे आपले केस ना छान मऊ, मुलायम आणि चमकदार दिसतात। तर इथे ना आपल्याला मेथीदाणे घ्यायचे आहेत। 1 चमचा इतका मेथीदाणे मी घेतलेले आहेत। पुढची गोष्ट इथं मी घेतलेली आहे ती म्हणजे आळशीच्या बिया, फ्लॅक्स सीड्स, ज्याला जवस असं सुद्धा म्हणतात। हे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह असतं, कारण याच्यामध्ये जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे ना, याच्यामुळे आपल्या केसांना गरजेचं पोषण मिळतं आणि केमिकलमुळे किंवा बाहेरच्या प्रदूषणामुळे आपले जे काही केस खराब झालेले आहेत त्यांना रिपेअर करायला खूप जास्त मदत होते। सोबतच आपलं केस गळणं बंद करून नवीन केस उगवायलाही मदत करतं। तर इथं 1 चमचा इतकं मी जवस सुद्धा घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे कडुलिंबाची पानं। आपल्या टाळूला जर काही खाज आली असेल, इन्फेक्शन झालं असेल, तरी सुद्धा आपले भरपूर केस गळायला लागतात। तर टाळू आपली स्वच्छ ठेवण्यासाठी इथं घ्यायची आहेत कडुलिंबाची पानं। आता 10 ते 12 इतकी कडुलिंबाची पानं मी स्वच्छ धुवून इथं घेतलेले आहेत। आता त्यानंतर ना आपल्याला हे जेल बनवायचं आहे ते आपल्याला स्टीलच्या भांड्यातच शक्यतो बनवायचं आहे। त्यासाठी मी इथं एक स्टीलचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी घ्यायचं आहे। आता हे जेल बनवण्यासाठी आपल्याला गॅस जो आहे तो मीडियम फ्लेम किंवा मीडियम टू लो फ्लेम अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रोसेस करायची आहे। आता पाणी थोडंसं कोमट झालं की त्याच्यानंतर आपण घेतलेले 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा जवस आणि कडुलिंबाची पानं हे पाण्यामध्ये व्यवस्थित टाकायचं आहे। आजकालची बदलती लाईफस्टाईल आणि आपला कामाचा स्ट्रेस याच्यामुळे ना भरपूर आपल्याला केस गळण्याची चिंता असते। तर याच्यामध्ये असलेलं हे भरपूर प्रमाणातलं प्रोटीन, निकोटिनिक ॲसिड हे आपल्या केसांच्या मुळांना एकदम घट्ट पकडून ठेवतं। त्यामुळे आपलं केस गळणं कमी होतं। तुम्हाला सुद्धा केस लांब, दाट करायचे असतील ना, तर मेथी दाणे आणि आजचा हा उपाय मी सांगते त्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा। आता जेल बनवण्याची संपूर्ण प्रोसेस ना आपल्याला एकदम बारीक गॅसवर करायचे, पण मध्ये मध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला हलवत राहायचे, जेणेकरून आळशीच्या बिया ज्या आहेत थोडंसं गरम झाल्यानंतर आपलं तेल पाण्यामध्ये सोडायला लागतात, त्याच्यामुळे ते चिकटू शकतं। त्यामुळे थोडं मध्ये मध्ये आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि छान इफेक्टिव्ह, पॉवरफुल असं जेल घरच्या घरी आपल्या केसांना नरिशमेंट देण्यासाठी आपण बनवणार आहोत। कुठलंही मार्केटमधलं प्रोडक्ट किंवा कुठलीही पार्लरची ट्रीटमेंट न घेता सिल्की, शायनी आणि स्मूथ केस तुम्हाला मिळतील। सोबतच केस गळतीसुद्धा कमी होईल। तर अशा प्रकारे ना थोड्या थोड्या वेळाने आपण हलवत राहायचं आहे। पाण्याचा कलर थोडा थोडा चेंज होतो, याचा अर्थ या सगळ्या गोष्टींचा जो अर्क आहे आपल्या जेलमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतंय। आळशी आणि मेथी दाणे हे एकत्र तुम्ही तुमच्या केसांवरती जेव्हा अप्लाय करताना तेव्हा तुमच्या केसांवर एक छान शाईन येते, केस एकदम स्मूथ होतात। आणि जर तुमचे सुद्धा केस भरपूर जास्त गळतायत, सोबतच डल आणि डॅमेज झालेत ना, तर तुम्ही याचा हेअर मास्क सुद्धा बनवून लावू शकता। हेअर मास्क कसा बनवायचा हे तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करा, मी त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला, अशा पद्धतीनं हा जो आपल्याला जेल आहे तर तो मेथी दाणे संपूर्णपणे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला इथं दिसतच असेल छान पद्धतीनं आपलं जेल जे आहे ते तयार होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि व्यवस्थित मेथीदाणे शिजलेले आहेत। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला हलकंसं थंड करून घ्यायचं आहे। आता हे तयार केलेलं जेल कशा पद्धतीनं आपण अप्लाय करायचं जेणेकरून आपली केस गळती कमी होऊन दुपटीने केसांची वाढ सुरू होईल, हे सगळं मी तुम्हाला पुढे शेअर करणारच आहे। त्याच्या अगोदर एक वाटी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ना आपल्याला हे जेल तयार करून घेतलंय ते व्यवस्थित गाळून घ्यायचंय। आता हे गरम असतानाच आपल्याला गाळून घ्यायचंय, जेणेकरून जेल आपल्याला व्यवस्थित प्युअर फॉर्ममध्ये मिळतं।
आता हे शिल्लक राहिलेलं मटेरियल याचा तुम्ही हेअर मास्क सुद्धा बनवू शकता। तर हे सध्या मी असंच ठेवणार आहे, याचा मी नंतर हेअर मास्क बनवेन। सध्या मी तुमच्यासोबत हे जेल शेअर करणार आहे। तर व्यवस्थित आपलं हे जेल मी गाळून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं कोमट आहे, आपल्याला थोडा वेळ इथं वेट करायचं आहे। हे छान थंड करून घ्यायचं, गरम गरम आपल्या केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं नाही। आता हे जेल तुम्ही बघू शकता, याचा इतका छान अमेझिंग असा कलर आलेला आहे, तितकेच अमेझिंग बेनिफिट आपल्याला केसांवरती याचे बघायला मिळणार आहेत। फक्त एका आठवड्यात तुम्हाला याचे छान रिझल्ट बघायला मिळतील। तर हे तयार करून घेतलेलं जेल तुम्ही हे स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। फक्त हे फ्रीजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी 2 ते 3 तास अगोदर बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही हे केसांवरती अप्लाय करू शकता। आता इथं थोडा वेळ ना मी हे थंड करून घेतलेलं आहे। हे नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं, ज्या पद्धतीनं आपण केसांना कोमट तेल लावतो त्या टेम्परेचरला हे थंड करून घ्यायचं आहे। हे जितकं थंड होईल तितकं याचं जेल बनण्याचं प्रमाण आहे ते जास्त होणार आहे। थोडंसं तुम्हाला याच्यामध्ये आता थिकनेस दिसत असेल, तर हे छान पद्धतीनं मी थंड करून घेते। आता हे जेल ना जितका वेळ आपण थंड करण्यासाठी ठेवू ना तेवढ्या प्रमाणात ते जास्त घट्ट होऊन जातं। तर इथं थोडंसं त्याचा थिकनेस अजून वाढलेला आहे, कलरसुद्धा चेंज झालेला आहे, कारण याचे सगळे बेनिफिट आहेत हे जेलमध्ये छान पद्धतीनं ॲक्टिव्ह होतात। तर असो, आता हे जेल अप्लाय करण्यापूर्वी एक स्टेप तुम्हाला इथं करायची आहे, ती म्हणजे हेअर ऑइलिंग। केस गळती कमी करण्यासाठी 100% इफेक्टिव्ह म्हणजे हेअर ऑइलिंग। जर तुमचे केस झाडूसारखे रुक्ष, निस्तेज आणि कडकडीत झाले असतील ना, तर तुम्ही हे तेल लावून बघा। हे तेल लावल्यामुळे टाळूचं रक्ताभिसरण सुधारतं। केस तुमचे तुटले असतील, गळत असतील, तर तिथे सुद्धा नवीन केस यायला मदत होते, कारण घरगुती तेलामध्ये ना प्रथिने आणि बीटा कॅरोटीन असतं, ज्याच्यामुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात, पांढरे केससुद्धा काळे व्हायला मदत होते। तर चला, आता मी हेअर ऑइल जे आहे ते रात्री अप्लाय केलेलं आहे। आता मी हे जेल माझ्या केसांवरती अप्लाय करून दाखवते। सगळ्यात अगोदर आपल्याला केसांमधला जो गुंता आहे तो काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे तयार करून घेतलेलं मॅजिकल जेल आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे तेल आणि हे जेल एकत्र वापराल तेव्हाच तुम्हाला एकदम भारी रिझल्ट मिळेल। तुम्ही फक्त 7 दिवस वापरून बघा। आता हे जेल जे आहे ना ते आपल्या स्काल्पला आणि केसांच्या लांबीला अगदी व्यवस्थित लावायचं आहे। त्याच्यानंतर बोटांच्या मदतीनं हलक्या हाताने स्काल्पला व्यवस्थित मसाज करायचा, जेणेकरून हे तेल याच्यातली पोषक तत्व आपल्या केसांच्या टाळूमध्ये छान ॲब्झॉर्ब होतील। 15 मिनटं 20 मिनटं तुम्हाला जितकं कम्फर्टेबल असेल तितकं हे केसांमध्ये राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर माइल्ड शॅम्पूने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे केससुद्धा खूप सॉफ्ट आणि सिल्की झालेले जाणवतील, सोबतच केस गळतीसुद्धा कमी होईल। जर तुमचे भरपूर केस गळत असेल तर ही स्टेप तुम्ही आठवड्यातून 3 वेळा करू शकता। तर चला, आता इथं व्यवस्थित हेअर वॉश केलेला आहे। हेअर वॉश केल्यानंतर सुद्धा केस नॅचरली सुकू द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला केसांचा खालपासून वरपर्यंत असा गुंता काढून घ्यायचा आहे। केस छान मोकळे करायचे। तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीनं केसांमध्ये खूप चांगला फरक बघायला मिळेल। हे खूप इफेक्टिव्ह आणि नॅचरल गोष्टींपासून बनवलेलं आहे, ज्याच्यामुळे तुमच्या केसांचं गळणं थांबेल, पांढरे केस काळे व्हायला लागतील, कोरडे निस्तेज झालेले केस सिल्की आणि शायनी स्मूथ होतील। तर मैत्रिणींनो, इतकी खूप भारी ही होम रेमेडी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि याचा फीडबॅक माझ्यासोबत नक्की शेअर करा। या रेमेडीबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून विचारा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ। आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।